प्रकरण 9 वनस्पती आणि वन्यजीव संसाधने. विभाग ए. प्रश्न पहिला, योग्य जोड्या लावा. यामध्ये पहिल्याचे उत्तर 3, 1, 5, 2. दुसऱ्याचे उत्तर 2, 1, 4, 3. प्रश्न दुसरा, खालील विधान खरे आहेत किंवा खोटे आहेत ते लिहा. पहिल्याचे उत्तर खोटे, त्यानंतर खरे, त्यानंतर खरे, खरे, खोटे, खरे, खोटे, खरे, खरे. प्रश्न 3, खालील प्रश्नांची संक्षिप्त मध्ये उत्तरे लिहा. यामध्ये पहिल्याचे उत्तर अक्षत, दुसऱ्याचे उत्तर जंगलाचा नाश, तिसऱ्याचे उत्तर कार्बन डायऑक्साईड, चौथ्याचे उत्तर सुंदरवन आणि आसाम, पाचव्याचे उत्तर रायनो विजन 2020, त्यानंतर वाघ जैव आरक्षित क्षेत्र, सातव्याचे उत्तर जैव आरक्षित क्षेत्र, आठव्याचे उत्तर कच्छचे वाळवंट. प्रश्न चौथा, योग्य विकल्प शोधून रिकाम्या जागा भरा. यामध्ये पहिल्याचे उत्तर भारत, दुसऱ्याचे उत्तर केवलादेव, तिसऱ्याचे उत्तर 44, चौथ्याचे उत्तर नैसर्गिक, पाचव्याचे उत्तर 18, सहाव्याचे उत्तर 103, त्यानंतर सातव्याचे उत्तर 531, आठव्याचे उत्तर 1, नवव्याचे उत्तर 4, दहाव्याचे उत्तर 23. प्रश्न पाचवा, खालील प्रश्नांची योग्य विकल्प निवडून उत्तरे लिहा. यामध्ये पहिल्याचे उत्तर सी सामुदायिक जंगले, दुसऱ्याचे उत्तर बी सौर ऊर्जा, तिसऱ्याचे डी 15 लाख, त्यानंतर बी 12वे, त्यानंतर सी चित्ता, नंतर डी गुलाबी मान असलेला बदक म्हणजे सारस, ए आसाम. विभाग बी. प्रश्न पहिला, वाघ परियोजनाविषयी समज आपो. उत्तर, एका अंदाजानुसार 20व्या शतकाच्या सुरुवातीत भारताच्या जंगलात जवळजवळ 40,000 पेक्षा पण जास्त वाघ असल्याचा उल्लेख आहे. अनियंत्रित बेकायदेशीर होणारी शिकार च्या परिणामाने वाघाच्या अस्तित्वावर मोठे संकट झाले होते. त्यामुळे 1971 मध्ये वाघ वाचविण्याच्या उद्देशाने ही परियोजना सुरू करण्यात आली. आता देशात एकूण 44 इतक्या क्षेत्रात ही परियोजना कार्यरत आहे. प्रश्न दुसरा, हत्ती परियोजनाविषयी समज आपो. इसवी सन 1992 मध्ये या योजनेची सुरुवात केली. आता देशात 26 इतके हत्तीसाठीचे संरक्षित विस्तार आहे. या योजनेच्या अंमलीकरणानंतर जंगलात हत्तीच्या संख्येत वाढ झालेली आहे. हत्तींना त्यांच्या नैसर्गिक आवासात संरक्षण देण्याचा आणि त्यांचे नैसर्गिक निवासस्थान त्यांच्या स्थलांतराच्या मार्गदर्शनाचे संरक्षण करणे आहे. याशिवाय ही योजना पाळीव हत्तीच्या पालन पोषणासाठी पण कामगिरी करत आहे. प्रश्न तिसरा, अभयारण्य एटले शू. उत्तर, राज्य सरकारद्वारा एक विशिष्ट प्राण्यांच्या संरक्षणासाठी जो भौगोलिक प्रदेश आरक्षित केला जातो त्याला अभयारण्य असे म्हणतात. अभयारण्याची स्थापना राज्य सरकारद्वारे जरुरी प्रक्रियेद्वारे करू शकतो. यात एक विशिष्ट प्रजातीच्या संरक्षणासाठी केली जाते. पेरियार, चंद्रप्रभा, एतुनागरम अभयारण्य वगैरे प्रसिद्ध आहेत. चौथं, राष्ट्रीय उद्यान एटले शू. उत्तर, केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारा सर्व प्राण्यांच्या संरक्षणासाठी जो प्रदेश आरक्षित करण्यात येतो त्यास राष्ट्रीय उद्यान म्हणतात. या सर्व प्रकारच्या प्रजाती वर केंद्रित असते. अभयारण्याच्या तुलनेत ही जास्त संरक्षित क्षेत्र आहे. त्यामध्ये एकापेक्षा जास्त परिस्थितीला तंत्र समाविष्ट असतात. काझीरंगा, कॉर्बेट, वेळावदर, सागरी राष्ट्रीय उद्यान, गीर, दचेगाम हे महत्त्वाची उद्याने आहेत. प्रश्न 5, जैविक आरक्षित क्षेत्र एटले शू. जैव आरक्षित क्षेत्र एटले शू.
उत्तर आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार नैसर्गिक आणि सांस्कृतिक विविधतेचे संरक्षणाच्या उद्देशाने सर्व वनस्पती, जीव, जंतू आणि जमिनीशिवाय तेथे राहणाऱ्या मानव समुदायांच्या जीवनशैलीचे आरक्षण दिले जाते. त्याला जैव आरक्षित क्षेत्र असे म्हणतात. याचा विस्तार 5,000 चौरस किलोमीटरपेक्षा मोठा असतो. निलगिरी, मन्नारची खाडी, ग्रेट निकोबार, सुंदरवन, पंचमढी वगैरे देशाची महत्त्वाची जैव आरक्षित क्षेत्र आहेत. प्रश्न 6. निर्वनीकरणनी गमे ते 4 असरो जणाव. उत्तर. पहिले, वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत असते. दुसरे, हरितगृहाच्या प्रभावाचा परिणाम जास्त तीव्र असतो. तिसरे, वृक्षांचे आच्छादित कमी झाल्याने मातीच्या झीजमुळे शेतीची सुपीकतेची समस्या वाढते. चौथे, द्वीपकल्पीय भारताच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर झालेल्या निर्वनीकरणाचा जंगल विस्तार कमी झाला आहे. पाचवे, अनेक सजीवांनी स्वतःचे नैसर्गिक आवासस्थान गमावलेले आहेत. सहावे, वन्यजीव अन्न आणि पाण्याच्या शोधात मानव वसाहतीच्या क्षेत्रात येतात. प्रश्न 7. लुप्त तथा वन्यजीव जीवन अंगे गंभीरताથી विचारવાનો સમય પાકી ગયો છે. આ વિધાન સમજાવો. उत्तर. नद्यांच्या गोड पाण्यात पावयास मिळणारा घडियाळ आणि गंगेय डॉल्फिनच्या अस्तित्वावर आज मोठे संकट आहे. ओरिसाच्या गुजरात वगैरे राज्याच्या समुद्रकिनाऱ्यावर अंडी ठेवण्यात येणाऱ्या समुद्री कासवांच्या संख्येत सतत घट होत आहे. एकेकाळी गुजरातच्या नर्मदा, तापी, मही आणि साबरमती सहितच्या नद्यांमध्ये पाहावयास मिळणारी पाणमांजर त्या क्षेत्रात जवळजवळ नामशेष होण्याच्या तयारीत आहे. विभाग डी. नकाशा. दचिगाम, कॉर्बेट, केवलादेव, नळ सरोवर, वेळावदर, गीर, चंद्रप्रभा, कान्हा, सुंदरवन, काझीरंगा, बांदीपूर, पेरियर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.